संत महाराज या ठिकाणी कल्पना नावाचा विकार, संशय नावाचा विकार नष्ट करण्याचा प्रयत्न करतात, म्हणून तर खंडेरायाला नवस करतात। आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की संत जनाबाई महाराज तर पांडुरंगाचा भक्त आहे आणि नवस तर खंडेरायाला करतात, असं का? विठ्ठला विठ्ठला आता मला सांगा, बायकोने स्वतःच्या नवऱ्याकडे साडी मागावी की दुसऱ्याच्या नवऱ्याकडे साडी मागावी? तर स्वतःच्या नवऱ्याकडे साडी मागावी। बाळाने स्वतःच्या आईकडे प्रेम पाना मागावा की दुसऱ्याच्या आईकडे? तर स्वतःच्या आईकडे। माणसाने स्वतःच्या बायकोचे लाड पुरवावे की दुसऱ्याच्या बायकोचे लाड पुरवावे? सांगा, माणसाने स्वतःच्या बायकोचे लाड पुरवावे की दुसऱ्याच्या बायकोचे लाड पुरवावे? आणि दुसऱ्याच्या बायकोचे लाड पुरवले तर काय बिघडल का? काय बिघडल का? माणसाने जावयाच्या बायकोचे लाड पुरवावे, पण जावयाची बायको कळली का? जावयाची बायको म्हणजे स्वतःची मुलगी, स्वतःच्या मुलीचे लाड पुरवावे। तुमच्या डोक्यात साधना कदा वेगळेच खेळत असते राव। विठ्ठला रंग से गोरी नहीं थी लेकिन सुंदर, बहुत ऊंची नहीं थी लेकिन मेरे कदम से कदम मिलाने वाली, प्रेम देने वाली नहीं थी लेकिन मेरे कदम से कदम मिलाने वाली थी। मंदिर मस्जिद में आने को इनकार करती थी, पर बाहर मेरा इंतजार करती। और जैसी भी थी बहुत अच्छी थी, और जैसी भी थी बहुत अच्छी थी, लेकिन पता नहीं कौन उसे ले गया, लेकिन पता नहीं कौन उसे ले गया। उसके बाद वो भी चली गई, उसके बाद वो भी चली गई। ओ मेरी बीवी नहीं थी, ओ मेरी बीवी नहीं थी, ओ तो मेरी चप्पल थी, चप्पल। तुमच्या डोक्यात साधना कदा वाईटच खेळत असतं राव। विठ्ठला संत जनाबाई महाराज तर पांडुरंगाचा भक्त आहे आणि नवस तर खंडेरायाला करतात, असं का? तर सांगते, ध्यान देऊन। खंडोबा आणि शंकराचा अवतार एकच आहे, खंडोबा आणि शंकराचा अवतार एकच आहे, आणि शंकर आणि विठ्ठल एकच आहे, शंकर आणि विठ्ठल एकच आहे। हरी
शैव संप्रदायाचा नियम आहे आडवा गंध लावायचा आणि वैष्णव संप्रदायाचा नियम आहे उभा गंध लावायचा. एकदा एक शैव संप्रदायातील मुलगी वैष्णव संप्रदायात दिली. मुलगी फरशी पुसू लागली. तेवढ्या सासूबाई धावत पडत सुनेजवळ आली आणि म्हणाली, सुनबाई सुनबाई, आपण वैष्णव आहोत. वैष्णव, आपण अशी आडवी फरशी पुसायची नसते, उभी पुसायची असते, उभी उभी. मग सुनेनं उभी फरशी पुसली. त्यानंतर सुनबाई पातीला घासू लागली. तेवढ्या सासू सुनेजवळ आली आणि म्हणाली, सुनबाई सुनबाई, आपण वैष्णव आहोत. वैष्णव, आपण असं आडवा पातीला घासायचं नसतं, असं उभा उभा पातीला घासायचं असतं. मग सुनेनं उभं पातीला घासलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सासू ब्रश करू लागली आणि ब्रश करत असताना सुनबाई धावत पडत सासूबाई जवळ आली आणि म्हणाली, सासूबाई सासूबाई, आपण वैष्णव आहोत. वैष्णव, आपण असा आडवा ब्रश करायचा नसतो, असा उभा उभा ब्रश करायचा असतो. सासू उभा ब्रश करू लागली. उभा ब्रश करता करता ब्रश गेला नाकात. सासूबाईला झालेली होती सर्दी. ब्रश तसाच नाकात तोंडात, नाकात तोंडात, नाकात तोंडात. त्यानंतर सासूबाईने स्नान केले व साडी नेसू लागली. तेवढ्या सुनबाई सासू जवळ आली म्हणाली, सासूबाई सासूबाई, आपण वैष्णव आहोत. वैष्णव, आपण अशी आडवी साडी नेसायची नसते, अशी उभी उभी साडी नेसायची असते. मग सुनबाईने सासूबाई समोर अशी एक जीन्स पॅन्ट धरली व म्हणाली, सासूबाई वैष्णव वैष्णव, उभा उभा. सासूबाई म्हणाली, आता का बाया, मी काय जीन्स पॅन्ट नेसू का? आता का बाया, मी काय जीन्स पॅन्ट नेसू का? मग सुनबाई म्हणती, वैष्णव वैष्णव. मग सासूबाई म्हणाली, सुनबाई तू फरशी पण आडवीच पुस, सुनबाई तू पातीला पण आडवच घास. आता नेसू का मी साडी? सुन म्हणाली, नेसा विठ्ठला. संतांचे वाक्य आपल्याला कळत नसते. संतांचे वाक्य आपल्याला कळत नसते. आता मला सांगा, पाण्याने अग्नी पेटतो की विझतो? पाण्याने अग्नी पेटतो की विझतो? पण संत ज्ञानोबराय म्हणतात पाण्याने अग्नी पेटतो. आता मला सांगा, आपलं खरं की संत ज्ञानोबरायांचं खरं? आपलं खरं की संत ज्ञानोबरायांचं खरं? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, संत कधीच खोटं बोलत नसतात. संत कधीच खोटं बोलत नसतात आणि जे खोटं बोलतात ते संत नसतात. जे खोटं बोलतात ते संत नसतात. आणि आमचे ज्ञानोबराय संत आहे आणि आमचे ज्ञानोबराय खरंच बोलतात. माझिया सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळांचे महादीप पातली प्रभू. संतांचे वाक्य समजून घेण्याची आपल्यात पात्रताच नसते. संतांचे वाक्य समजून घेण्याची आपल्यात क्षमताच नसते. समजा आपण एक धरण बांधले. काय बांधले? धरण. त्या धरणामध्ये आपण पाणी साठवले. काय साठवले? पाणी साठवले. त्या धरणाच्या खाली मोठे मोठे यंत्र बसवले. काय बसवले? यंत्र. त्या यंत्राच्या माध्यमातून लाईट तयार झाली. काय तयार झाली? लाईट. ती लाईट डीपी मध्ये गेली. ती लाईट डीपी मधून वायरच्या तारेच्या साहाय्याने खांबामध्ये आली. ती लाईट वायरच्या साहाय्याने आपल्या घरात आली. त्यानंतर आपण एक नवी शेगडी घेतली. शेगडीची पिन घेतली, बोर्डामध्ये घुसली, बटन दाबलं, शेगडी चालू झाली. अग्नी प्रज्वला.
आता मला सांगा, शेगडी पेटण्याचं मुख्य कारण धरणातलं कोण? शेगडी पेटण्याचं मुख्य कारण धरणातलं कोण? आणि संत ज्ञानोबा हेच सांगतात ना, पाण्याने अग्नी पेटतो. म्हणजे संतांचे वाक्य आपल्याला समजत नसतं. संत जे बोलतात ते आपल्याला